नमस्कार, आज मी बदाम शेक करत आहे। चला तर मी आज बदाम शेकसाठी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। आपल्याला ते दूध गरम करायला ठेवायचं आहे। आता मी बदाम भिजवायला घातलेले होतं, तर आपले बदाम भिजलेले आहे। मी गरम पाण्यात घातलेले होतं। 1 तासाभरात आपले बदाम भिजलेले आहेत। तर आता मी बदाम सगळे सोलून घेत आहे। सोलून तयार आहेत आणि आपले काजूही पूर्णपणे भिजून तयार आहेत। तर आपल्याला हे आता मिक्सरमध्ये घालून फाईन पेस्ट करून घ्यायचे आहे। हे पहा, मी सगळे घातलेले आहे। आपल्याला त्यात थोडे काजूही घालायचे आहेत। मी एवढे काजू घालत आहे। त्या मिक्सरला हे पहा, आपला काजू आणि बदामाचं पेस्ट तयार आहे। हे पहा, अशा तऱ्हेने पेस्ट करून घ्यायची आहे। आता ही पेस्ट आपण उकळत्या दुधामध्ये घालणार आहोत। चला तर आपलं दूध उकळत आहे। हे पहा, आपलं दूध शिजत आहे। तर आपली साई ही ह्यातच आपण ढवळून मेल्ट केलेली आहे। तर आपण आता ह्या उकळत्या दुधामध्ये काजू आणि बदामाची पेस्ट घालणार आहोत। हे पहा, असं थोडं थोडं घालायचं, थोडं थोडं घालून असं हलवायचं। आता हे आपलं मिश्रण ह्या दुधात ओतत आहे। हे पहा, आपल्याला असं ह्यात घालून चमच्याने फिरवून घ्यायचं आहे। आपल्याला हा पूर्णपणे थिकनेस येईपर्यंत फिरवून घ्यायचा आहे। आता मी 1 चमचा कस्टर्ड पावडर घेतलेला आहे। तर आपल्याला ह्या कस्टर्ड पावडरमध्ये रूम टेम्परेचरवरचं दूध घालायचं आहे। पूर्ण गरमही घालायचं नाही आहे आणि थंडही घालायचं नाही आहे, कोमट असलं तरी चालेल। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण मिक्स केलेले कस्टर्ड दूध हे आपण बदाम शेकमध्ये घालणार आहोत। हे पहा, असं घालून आपल्याला ढवळत राहायचं। 1-5 मिनिटासाठी ढवळतच राहायचं आहे। हे पहा, आपलं दूध थिक होत आहे। आपला बदाम शेक आकार घेत आहे। हे पहा, थिकनेस आलेला आहे। अजून 1-5 मिनिटं असंच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। मी ह्यात वेलदोडे घालत नाही आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेलदोडे घालू शकता, कारण मला वेलदोडे आवडत नाहीत म्हणून मी घालत नाही आहे। हे पहा, आपला बदाम शेक तयार आहे। आता आपल्याला ह्यात बदाम आणि काजूचे तुकडे घालायचे आहेत। हे पहा, तर मी बदाम आता कट करून घेत आहे। छोटे छोटे आपण तुकडे करून ह्यात घालायचे आहे। हे पहा, अशा तऱ्हेने छोटे छोटे तुकडे करून घालायचे आहे। हे पहा, मी बदामाचे तुकडे करून घेतलेले आहेत। आता हे बदामाचे तुकडे आपल्याला बदाम शेकमध्ये घालायचे आहेत। हे पहा, असेच आपल्याला काजूचे तुकडे करून घ्यायचे आहेत। हे पहा, अशा तऱ्हेने मी काजूचे तुकडे करून घेतलेले आहे। आता हे पण आपल्याला बदाम शेकमध्ये घालायचे आहेत। हे पहा, घालून आता मिक्स करत आहे मी सगळं। हा पहा, आपला बदाम शेक तयार आहे। तर आता आपण हे फ्रीजरला ठेवणार आहोत गार करायला। पातेलं पूर्ण गार झालं पाहिजे। गरम असताना फ्रीजरमध्ये ठेवायचं नाही आहे। पूर्णपणे गार झाल्यावर मग आपण थंड होण्यासाठी फ्रीजरला ठेवू शकतो किंवा नॉर्मल फ्रीजमध्येही ठेवू शकतो। मी फ्रीजरलाच ठेवते आहे, कारण लवकर थंड व्हायला हवं आहे। हे पहा, मी फ्रीजरमध्ये ठेवत आहे लवकर थंड होण्यासाठी।